मी काय नाही तू शिकव ब्लॉग कसा करायचा तू शिकव मला काय रे. हॅलो गाईज वेलकम बॅक टू सिटी ब्लॉग अनदर व्हिडिओ. वी आर हिअर इन रेनावी आणि आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत मोरळेगावचे सुपर मॉडेल आमचे काकासाहेब. तर आम्ही आलोय रेनावीला. आपण कशाला आलोय ते सांगा. दर्शनाला यात्रा आहे इतिहास आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथं मोठी यात्रा भरते. त्याच अनुषंगाने त्या यात्रेसाठी यात्रा बघण्यासाठी आले आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी. काल महाशिवरात्री होती. काल पण आपल्याला यायला जमलं नाही पण आपण यायचंच त्या भावनेने आज येऊन पोचलोय. तर आपण दर्शन वगैरे घेणार आहे काय मस्ती वगैरे करणार आहे. 4-5 जण आलोय. बघूया कोण कोण काय काय करता येते. शिंदे बसले बाबा. दर्शन घ्यायचं. किती जाय खाल्लं वर नेते तिथे कोण आहेत. तर अशा रीतीने इथं पण बघ कारभार झालेला आहे मंदिरात. ओय इकडे इकडे खाली आधी पडलं आले बाबा दर्शन घ्यायला. थमकी घेतली दर्शन. यार काय काय रे नमस्कार करायचा इच्छा बोलायची हलकी म्हणायला. काहीतरी भयंकर विषय दिसतोय. ते दगड फिरवायचा इच्छा मागायची इच्छा पूर्ण होती. ए यार ते दगड फिरवले इच्छा पूर्ण होती. नको नको आमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होत्यात अशाच. चल त्या नंदीच्या पुढे काय तर दगड का मग खाली पण आहे तसलंच. नाही खाली नाही खाली होतं रे. आता त्यांनी ते सांगितलं. इच्छा पूर्तत्वाचा दगड. चल ना बाबा तुला माहित आहे इथलं. कुठं आहे इच्छापूर्तीचा दगड. अरे मी कुठनं घुसायला लागले बोळात. हा 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 500 रुपयाची अखंड नोट द्यायला लागते का.
पहिल्या दुसऱ्यांदा जड नाही गेलं. अरे मी काय म्हणतो मला काय म्हणायचं ते कशासाठी उचलायचं म्हणजे काय आपण काय अरे बाबा इच्छा आपली जर पूर्ण होणार असेल तर ते आपल्याला जड जातं परत. जड गेलं का समजा इच्छा पूर्ण होणार आहे. आता व्हिडिओ जर तिथे गेला तर सगळं तुमच्या नावाचं जाईल. चल ओ दिस इज द फायनली माझं इंग्लिश गणलंय बाबा. दर्शन डन झालं आणि काहीतरी गर्दी ओ दाजी बरं व्हिडिओ तर दिसलाय हो तुम्ही. आपण या ठिकाणी रेवण सिद्ध मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्यात उभं आहे. इथलं महत्त्व म्हणजे लोक भाविक किती ते म्हणजे हजारांनी लाखोनं लोक येत असतात. इथे 5 दिवस यात्रा असतात या ठिकाणी आणि बऱ्यापैकी म्हणजे लोकांचं प्रतिसाद घ्यायचं चांगल्यापैकी. आणि इथं आल्यावरती अचानक दाजी सरप्राईझिंगली आपल्याला दाजी भेटल्यात. ह्या माझे दाजीच आहेत. तुम्ही कधी व्हिडिओत आधी आलेत का नाही माहीत नाही पण भेटले आणि मला माझे फेवरेट दाजी आहेत ते तुम्हाला आता समजलं असेल. सो आपण भेटलो आता पहिल्यांदाच मिळून सगळं व्हिडिओ काढलेला आहे. आमचे पार्टी म्हणजे लागते भयंकर भेट नुसतं पोच द्यायला पाहिजे. हॅलो हॅलो सरपंच पदाला उभा राहणार आहे काय सरपंच पोच नुसते आश्वासन. दाजी पण भेटले. अगोदरच्या फुटेजमध्ये बघितलं दाजी भेटले सगळं झालं. आता जस्ट 5 मिनिटात मेसेज आला. 5 मिनिटात निघायचं आहे कवर बघून बस. कशाचं काय तुला जम्पिंगचं पडलंय. किती करायला 4 का 5 सिस्टम जेव्हा सलमान खानला घेत नाही ना त्यातच असतो काम. उन्हाळ्याची ताजगी घ्यायचं आहे ना कोणाला घेतलं होय. हा उन्हाळ्याची ताजगी येणारे खाद्य. हो उन्हाळ्यात आपल्याला आल्हाददायक हा बरं पण यायचं आहे याच्याकडं बाय चॉकलेट खतरनाक चॉकलेट नुसतं चॉकलेट अजून टाकायचं होतं ना भावा थोडं. तेवढंच येतं सांडलं लागा त्यातलं काय खायचं इथंच थांबणार. संपलं की घ्यायचं संपलं बघा बरं की रेणाचं मंदिर आणि इथं आमचं आईस्क्रीम खतरनाक खाओ आईस करो. दर्शन वगैरे झालंय. गोळा वगैरे खाल्ला. गोळाच होता म्हणजे गोळा नव्हताच तो मिसळ होतं. बर्फाची मिसळ खाल्ली थोडं फ्लेवर बिवर ॲड करून आणि आता काहीतरी नाश्ता करायचा विचार चाललाय. नाश्ता करून डायरेक्ट माहिती आपला 5 मिनिटाचा जरी ब्लॉग झाला ना तरी चॅनलवर अशी कृपादृष्टी होईल की म्हणजे केलं बाबा काहीतरी चॅनलसाठी एवढ्या दिवसात एवढ्या वर्षात ना. तर फायनली आपला रेनावीमधला ब्लॉग आलेला आहे. सो लाईक करा सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबर करा चांगले व्हिडिओ येण्यासाठी. तर अजून थोडंसं येतील फुटेज. सो वेट फॉर इट. खाऊन पिऊन सगळं उरकून परतीचा प्रवास आणि मेंबर झाले गायब. माणसं गायब झाली जी ग्रुपमध्ये आलेली. आता आम्ही दोघंच पडलो आणि अशा रीतीने छोटे छोटे कॉपीराईट येत राहणार आहेत वाटते. म्यूट करायला लागणार आहे चॅनल सॉरी व्हिडिओ. आपल्याला नाही यात्रेतला गॉगल बघायचं आहे गॉगल जेणेकरून इम्प्रेशन पडलं पाहिजे. हे चाचा लय जोरात गेलं व्हिडिओ तुफान झाल्यात. स्टिंग बिंग पिऊन आले असतील कुठल्या तरी खतरनाक. इकडं फिरायचा प्रोग्राम चाललाय. अर्धे येतात अर्धे जातात. घरी जायचं आहे का नाही माहित नाही. आणि नालाय कोणतरी भेटलंय वाटतं. काय फुकट घेणार आहेत का काय काय अरे फुकट घ्यायला लागलाय काय बरं काय घेते फुकट चिमण्या. ना गाड्यात माणसं आहे का कोण आहे वाट बघत थांबलो तिथं. गाड्या आता येते मग येते कुणाकडे नाही. कुत्र बघ की महागच बघते त्याच्याकडे. त्याच्याकडे ऐकत नाही
गाडी तू आणली अरे याच्या हातात होती नाही आपल्या व्हिडिओला टॉपिक भेटला काय झाले काय म्हणतात तुझ्याकडे लायसन नावाची गोष्ट नाही का तू पक्का ड्रायव्हर आहे ना लायसन आहे गाडी नावावर नाही त्याचा हा, गाडी नावावर नाही काय नाही आणि आपण निघालो नाही याचा चाललाय विषय लायसन नाही याचा लायसन आहे डिजिलॉकर खोल डिजी लॉकर आम्ही बसवतो. आहे आणि आमचा फाईन वाचवलेला आहे त्याच्यासाठी धन्यवाद ते काय म्हटले मिटवून म्हणजे पद्धतीने ग्रुप सोडलेला आहे. शांत झालास शांत का झालास बोल की आता. झालेला आहे कारण आता गपचूप आपल्याला सोडलेला आहे आपलं सगळं डॉक्युमेंट क्लिअर आहे तुम्ही हे असंच डॉक्युमेंट क्लिअर ठेवत जा मी तर येत असतो या सेटवर बघायची तर काय झालं असतं तर आपल्याला 1000 रुपये या माणसाचं अजिबात लायसन नाही याला गाडी अडवली तर 1000 रुपये दंड घ्या पण मी इथं असतो तर काय झालं असतं तेवढं सर सबस्क्राईब करा शेअर पण करा भाऊ लायसन काढून गेले डायरेक्ट विसरलोच का सबस्क्राईब पैसे येतील लायसन काढून घेऊ आपण गेले भाऊ ड्रायव्हिंग स्किल कसं आपलं गाडी लगेच आतमध्ये घालायली ती का आपल्याला पोलीस बघितलं जरा थोडी गाडी गावली असती बोळात मध्ये किती वाचली चालत चालायचं म्हणायचं देवानं ऐकली आपली काहीतरी हात हा पाया जोडून आलो होतो देवाला ना मोठं लाड दगड उचलून आलो होतो डिजिलॉकर जिंदाबाद डिजिलॉकर यातला माझी कळकळीची विनंती आहे की ओटीपी बीटीपी लवकर पाठव जावा नाही तर हे असं काम पडते तिथं नाही दुसरं काय विषय नाही डिजिलॉकरचा लवकर आला नाही OTP. हे काढू शकतोस सीट बेल्ट काढू शकतोस नाही असू दे आता तरी पण अजून महिन्यावाली जर पुढे याला सांगली जिल्हा आला 7 जिल्हावाले असते तर अशा रीतीने आपला प्रवास इथं संपतोय म्हणजे अजून संपला नाही अँबेसेडर दाखवली की त्या दिवशी अँबेसेडर बघा अँबेसेडर बघा ही एक गाडीच आहे 4 चाकी गाडी आहे ती खास MLA वापरत होता जुन्या काळात HM त्या काळी टॉपचं मॉडेल महत्व होतं त्या गाडीला अजूनही त्या गाडीची हिस्ट्री पाहिजे का तुला 2-3 दिवसापूर्वीची त्याला 2 व्हीलरवाल्यानं मागणं ठोकलं आणि त्याचा मागचं इंडिकेटर उडवून टाकलाय त्याला माहित पण नाही कोणी उडवलं असा विषय आहे अजून पण तू रिटर्न जाऊ शकतो त्या पोलिसांना भेटायला काय असं प्रॉब्लेम नाही अँबेसेडर अडवली तर त्याची कागदपत्र क्लिअर नसणार आहेत नाही त्यांचं असतं ना पण ते काय लेटर रोडवर चालवायला स्पेशल त्यांचं काहीतरी येतं अथॉरिटी हो बजरंगला तशी अँबेसेडर फार आवडते पण त्याला चालवायची इच्छा होती अँबेसेडर राम शेतूला गेलो त्यावेळेला अँबेसेडर बस तू कधी गेला राम तुला गेलेलो काय बोलतोय कधी किती वर्ष झाली मागे 2 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी राम कन्याकुमारी तिथे गेलेलो त्यावेळेला त्याची गेर इथं होतं असं हातात गेर नाही इथं गेर कसं आहे आपलं पहिला आपली जमीन आहे इथनं जिथवर पोट जाते तिथपर्यंत आपली जमीन आहे अशी story काढली होती. नजर जाईल तिथपर्यंत कमी नाही ड्रायव्हिंग एवढं पण करत होतं बोलायचं आणि ही गाडी जर नावावर झाली लवकर तर लवकरच आपण बालकांना कळकळीची विनंती असं कागद कुठं पण लपवून ठेवत जाऊ नका ऐन मोक्याच्या वेळेस सापडत नाही काय सुद्धा आणि असे ड्रायव्हर असल्यावर तर काय मस्त आयुष्य ड्रायव्हिंग सेफ ड्रायव्हिंग
काय आपण आलोय आता माहिती माय ड्राईव्ह सेफ ड्रायव्हिंग. आणि अशा रीतीने सुखरूप महिने झालेलो आहे. स्वरपारापैकी माहिती आलेलो आहे. अशा रीतीने ब्लॉग एंड करायची वेळ आली आणि लवकरच आपण दुसरा ब्लॉग अपलोड करू. असा दिवस गेलेला समजला पण नाही. आधीच दिवस गेला होता पण 3 वाजता आम्ही इथनं निघालो. दिवसाचा काय विषय आहे, 2-3 तासात नागायला. त्यांना काय माहिती आपल्याला. अरे वा, एवढं पण खरं नव्हतं बोलायचं. अजून double. बोलायला होती म्हणून बोलायला नाही पाहिजे होतं. हा. आणि आता ही नेहमीच्याच आमची माहिती बघा. नेहमीच्याच मायनी चौकात येऊन पोहोचल्यावरती एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा शरीरात येते. आणि अशा रीतीने आता आमचे काका काहीतरी नाश्ता सांगते ना. आता पहिला टाकून मी चाललोय. पहिल्यावर सोड रे. ए यार, तिकडे गाडी लावली मी. तर अशा रीतीने पहिल्यांदाच असा मोठा संवाद साधला असेल 5 मिनिटाचा. चला येतो, थोड्याच दिवसाला धन्यवाद. दुसरा ब्लॉग घेऊन येतोय. आमची गाडी इथंच आहे. लवकरच दुसरा ब्लॉग घेऊन येणार आणि त्यात हे सगळे असणार आहेत जे आता दिसत आहेत. आणि यांनी मला इथं व्यवस्थित उद्या आणलं अकलूजला त्याबद्दल. जाणार आहे. उद्या पुन्हा एक ब्लॉगच्या तयारीत आहे. पण अकलूजला हे मला नेणार आहेत का अजून सांगितलेलं नाही आहे. नेणार आहे का? या रे, या ये रे, ये. चला. येतो.